आता अजित पवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष आरोप करतायत, ते सुद्धा चूक झाली, आम्ही यांना सोबत घेतलं सोडलं वगैरे असं म्हणतायत. ते सुद्धा त्यांच्यावर आरोप करत आहेत. हे आता निवडणुकीपुरतं आहे की याच्या निवडणुकीच्या नंतर यांचा काय रोल आहे, काय भूमिका असेल, हे आता सांगणं कठीण आहे. पण एक आहे की महाराष्ट्रामधल्या ह्या सगळ्या निवडणुकाकडे बघताना आणि जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत, यातून जनतेला सगळं कळायला लागलं की जेवढे काही भ्रष्टाचारी लोक आहेत किंवा आरोप होते, अशा लोकांना भारतीय जनता पक्षामध्ये सहज सामावून घेतलं जातं आणि त्यांना सोबत घेतलं जातं, त्यांना सत्तेत वाटा दिला जातो आणि मग पुन्हा निवडणुका आल्या की एकमेकावर आरोप करून निवडणुकीपुरती सोंग दाखवलं जातं आणि निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येण्याचं यांची भूमिका ही महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवण्याचंच काम आहे. तो मूर्ख समजून स्वतःला शहाणे समजतायत असं त्याचा अर्थ होतो.